22 ते 25 मे या चालणाऱ्या या कालावधीत चालणाऱ्या नाट्योत्सवाची सुरुवात अलाइव्ह या नाटकाने होणार आहे. दर्पण लेखन उपक्रम 2024 आणि 25चं विजेतं ठरलेलं हे नाटक. दरवर्षी रंगभूमीवर एक नवीन मराठी नाटक तयार व्हावं या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात 2022ला झाली. या उपक्रमाद्वारे सिलेक्ट झालेलं पहिलं कथानक म्हणजे दत्ता पाटील यांनी लिहिलेलं कलगीतुरा. एनसीपीएने कलगीतुराची नाट्य निर्मिती केली. आजवर आम्ही या नाटकाच्या जवळजवळ 24 प्रयोग केलेले आहेत, महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही. याच उपक्रमाद्वारे निवडण्यात आलेल्या योगेश्वर बेंद्रे यांनी लिहिलेल्या गोळकोंडा डायमंड्स या नाटकाची नाट्य निर्मिती एनसीपीएने केली. याच उपक्रमात निवड झालेलं या वर्षीचं कथानक आहे संकेत पारखे आणि ऋत्विक व्यास यांनी लिहिलेलं अलाइव्ह हे नाटक. सोशल मीडिया आणि एआय बद्दल बोलणारं हे आजच्या काळाचं नाटक, ज्याचा प्रीमियर 22 तारखेला एनसीपीएच्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये होईल. या नाटकाच्या दोन्ही लेखकांना एनसीपीए तर्फे 50,000 पारितोषिक देण्यात आले आहे. या दोघांच्या टाळ्या वाजून आपण यांचं अभिनंदन करूया. सॉरी, माझा बीपी थोडा लो आहे. यावर्षी या उपक्रमाअंतर्गत आम्हाला महाराष्ट्रभरातून जवळजवळ 100 स्क्रिप्ट्स आल्या होत्या. दर्पण लेखन उपक्रमाचे यावर्षीचे मेंटर्स आहेत सतीश आळेकर, रेखा साने, दत्ता पाटील आणि हिमांशू स्मार्ट. रुमानी खरे आणि संकेत पारखे या दोघांची प्रमुख भूमिका असलेलं हे नाटक तुमच्या भेटीला येतंय 22 तारखेला. शुक्रवार 23 मे वैभव जोशी यांची सुंदर कविता यांनी सादर केलेल्या सुंदर कविता दत्तप्रसाद रानडे यांच्या सुरांची मैफिल म्हणजेच सोबतीचा करार हे एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये रंगणार आहे. शनिवार 24 मे सकाळी 11 वाजता सचिन शिंदे अभिनयाची कार्यशाळा घेणार आहेत. 24 मे 3 वाजता नाट्य अभिवाचन अमित वझे दिग्दर्शित ज्याचा त्याचा विठ्ठल. यात अभिवाचन करणार आहे मधुराणी गोखले, गजानन परांजपे आणि अमित वझे. संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित नाटक ये जो पब्लिक है. हे एक इंटरॅक्टिव्ह नाटक आहे. प्रेक्षक जसं म्हणतील तसं हे नाटक पुढे जाईल. विवेक बेळे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, गायत्री तांबे आणि सुनील अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसतील. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे नाटक हाऊसफुल झालेलं आहे. याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता टाटा थिएटरमध्ये जयवंत दळवी यांनी लिहिलेलं अजरामर कलाकृती म्हणजेच पुरुष या नाटकाचा प्रयोग होईल. मोर्या, भूमिका आणि अथर्व निर्मित या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर आणि स्पृहा जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. रविवार 25 मे नाट्य उत्सवाच्या शेवटच्या दिवशी 11 वाजता गीतांजली कुलकर्णी हे लहान मुलांना गोष्टी कशा सांगाव्यात याचं कथाकथनाचं वर्कशॉप घेतील. दुपारी 3 वाजता वेदिका कुमारस्वामी यांच्या गावणगिरी या पुस्तकावर आधारित प्रतीक्षा खासनीस आणि निकिता ठुबे दिग्दर्शित आणि अभिनयित तुझी अवकात काय आहे या नाटकाचा प्रयोग होईल. या वर्षीचं प्रायोगिक रंगभूमीवरचं सगळ्यात जास्त चर्चा झालेलं हे नाटक, ज्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 4:30 वाजता असेन मी नसेन मी हे संदेश कुलकर्णी लिखित अमृता सुभाषचं पहिलं नाटक दिग्दर्शक म्हणून. या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष. यावर्षी रंगभूमीवरचे सगळेच मानाचे पुरस्कार या नाटकाला मिळालेले आहेत. आणि अगदी कालच महाराष्ट्र शासनाचे व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे 8 पुरस्कार या नाटकाला जाहीर झाले आहेत. असेन मी नसेन मीच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. मराठी रंगभूमीवरील प्रभावी आणि उत्तम गोष्टी प्रतिबिंब नाट्य उत्सवाद्वारे तुमच्या समोर सादर होत असतात. या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नाटकांबद्दल चर्चा होणं हे गरजेचं आहे. असे विषय तुमच्या समोर एकाच कॅम्पसमध्ये सादर व्हावेत, जास्तीत जास्त लोकांनी त्याचा अनुभव घ्यावा या उद्देशाने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटकाचं प्रतिबिंब एनसीपीएच्या कॅम्पसमध्ये 22 ते 25 मेला सादर होणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा नाट्य उत्सव पोहोचावा, नाटकांच्या विषयांवर चर्चा व्हावी
आणि जास्तीत जास्त कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी नाट्य उत्सवात सहभागी व्हावीत हीच रंगदेवतेला आणि नाट्य रसिकांना विनंती. नाट्य उत्सवाचे तिकीट्स बुक माय शोवर उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांना तिकिटावर 20% सवलत मिळणार आहे. शेवटी पण खूप महत्वाचं, एनसीपीएच्या संपूर्ण मॅनेजमेंटचं, आमचे चेअरमॅन खुसरू संतुक सरांचं आणि त्याचबरोबर थिएटर आणि फिल्म विभागाचे प्रमुख ब्रूस गथरी, जे आम्हाला सतत रंगभूमीवरील वेगवेगळ्या विषयांबद्दल मार्गदर्शन करत असतात आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कार्यक्रम करण्यासाठी मोटिवेट करत असतात. एनसीपीए मॅनेजमेंटचे श्रीहरी फेने, टेक्निकल विभागाचे प्रमुख नयन काळे, लीगल विभागाचे प्रमुख प्रशांत करकरे, अकाउंट्स विभागाचे सीएफओ सिद्धार्थ देशपांडे, एनसीपीएच्या मार्केटिंग, पीआर आणि स्पॉन्सरशिप विभागाचे प्रमुख अल्बर्ट एल्मेडा, लायब्ररी विभागाच्या सुजाता जाधव, वेस्टर्न म्युझिक विभागाच्या फरा इराणी या सगळ्यांच्या सहकार्याने हा नाट्योत्सव तुमच्या समोर सादर होत आहे. नाट्योत्सवामध्ये तुम्हाला सुंदर आर्ट इन्स्टॉलेशन्स पाहायला मिळणार आहेत. ते मच्छिंद्र शिंदे म्हणून जे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांनी बनवलेले आहेत. खूप जुन्या नाटकांचे फोटोज आणि क्लिपिंग्स आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. आणि ग्रंथाली टीमनी फेस्टिवलचं प्रमोशन आणि त्याचबरोबर मराठी बुकलेट्स बनवण्यासाठी खूप मदत केलेली आहे. सो धन्यवाद ग्रंथाली टीम. लास्ट बट नॉट द लिस्ट, माझे कलिग्स दीपांकर पै जो फेस्टिवलचं प्रोडक्शन हँडल करतोय, थिएटर टीम बिनायफर भेसानिया, अनुष्का काळे, अवाफरीन मिस्त्री, नताशा डिसूजा आणि हायडी इराणी, एनसीपीएची संपूर्ण मार्केटिंग, सोशल मीडिया आणि पीआर टीम, पीआर एजन्सी कम्युनिकेट इंडिया, या सगळ्यांच्या जॉईंट एफर्ट्समुळे हा नाट्य उत्सव शक्य झालाय. यानंतर मी ब्रूस गथरी यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं निवेदन करावं. धन्यवाद. Thank you, Rajshri, and namaskar. If you want to hear me speak Marathi, you'll have to come to the opening night. So I'll save that little treat for everybody. And Rajshri's done an incredibly thorough job there of thanking everybody and introducing the festival. And it's my job to thank her as well for all the hard work, the late nights, the dedication that she's put into not just this year's festival, but all 4 festivals that we've had since the pandemic. So we should give her a round of applause as well. Pratibim was one of the first things that we did coming out of the pandemic. And when I think about the fact that we had 3 shows in the Tata Theatre some 3 years ago in May, and we put it in the Tata Theatre because we weren't sure whether we were going to go back to 50% occupancy or not, but we wanted to do the festival, and we pushed the button and said it's now or never, so let's do it. And for all 4 years we've been backed brilliantly by Shilpa Kumar, not just from a financial point of view, which is very important, but that also Shilpa has been a kind of fantastic example of what a patron should be, and that the ancient word for patron, or the meaning for patron, the etymology for it, comes from the word defender. And I think that theatre needs more defenders like Shilpa. As somebody who's been involved at every stage, she came to all of the DARPAN readings. She's sat in and listened to what the mentors have had to say. It's really fantastic, and I know that we have a room full of people here today who are very passionate about Marathi theatre, very passionate about the culture of this state, and we want you to know that we share that passion here at the NCPA. So thank you all for coming. I'm going to say thank you as well to all of the groups for what we are about to receive. We're incredibly proud of DARPAN, our new writing initiative. This is the 3rd year that has been running. We intend to continue it running, and that's a clear indication of our intent to support new work, new experimental work, and new voices in Marathi theatre. And just to speak a little more on that, is that we are also, this year, last month, we relaunched Vasant, which was our Gujarati Theatre Festival. And the intention is to be able to celebrate multiple languages here in India, not just Marathi, but also Gujarati and Hindi, and
continue to support new writing and new work in those languages as well. But for now, it's all about Pratibim, and we are really excited about the 4-day festival which is coming up. It promises to be bigger, bolder, and better than it's ever been. Thank you very much, everyone. मला नेहमीच जेव्हा मी प्रतिबिंब साठी येते तेव्हा मला असं हल्ली तर खूप जास्त भरून येतं, कारण माझी सुरुवात इथून झाली आणि याच्या वरतीच ती वास्तू आहे ना, म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर ह्याच्यावर पलीकडे वर आहे. सो संदेशचा आणि माझा जो ग्रुप आहे, आम्ही सुरुवात केली ती प्रायोगिक नाटकांपासून केली आणि तेव्हापासून प्रतिबिंब आमच्या बाजूनी उभं आहे. पहिलं असेल किंवा पुनश्च हनीमून मागच्या वर्षी असेल, आणि यावर्षी माझं पहिलं दिग्दर्शन आणि ते मला इथे टाटा थिएटरला ते नाटक सादर करता येतं याचा खूप मनापासून मला आनंद होतो आहे. आणि मी इथे जेव्हा तेव्हापासून नाटकं केली ना, म्हणजे मला असं वाटतं की नवीन दिग्दर्शक घडण्यात, नवीन लेखक घडण्यात, कारण संदेशची दोन्ही नाटकं पहिलं असेल किंवा पुनश्च असेल त्याचे पहिले प्रयोग इथे झालेले आहेत. इथे आम्ही ती ओपन केलेली आहेत ती नाटकं. सो त्याचे म्हणजे त्याला रंगमंच देणं ही इतकी मोठी गोष्ट प्रतिबिंबनी केलेली आहे. आणि मला आठवतं तेव्हा पहिलं जेव्हा झालं होतं तेव्हा प्रेक्षकात जी माणसं होती, म्हणजे मला त्या काळात मी म्हटलं ह्या कोंकणा सेन शर्मा आली आहे नाटक बघायला. सो अशा काही ज्या डोळ्यांनी आपली कला पाहावी असं आपल्याला वाटत असतं, असे अनेक म्हणजे ते फार महत्वाचं माझ्या जडणघडणीमध्ये ठरलेलं आहे. आणि मला दिग्दर्शन करायचं होतं, संदेश मला म्हणत होता कर, पण त्याची सुरुवात कुठेतरी इथूनच झाली असं मला वाटतं. इथे फेस्टिवलमधली अनेक इतर नाटकं बघून ती झालेली आहे असं मला वाटतं. आणि आज एक छान वर्तुळ पूर्ण होत आहे असं एक फील आहे. म्हणजे आता ब्रूस आणि मी बाहेर बोलत होतो तर मी ब्रूसला म्हणत होते की मी आणि संदेश आता निर्माते आहोत, आम्ही व्यावसायिकला हे केलंय नाटक आणि आम्ही प्रयत्न करतोय असं सगळं. तर मी म्हटलं की प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय, लाईफ हॅज बीन काइंड. तर ब्रूस म्हणाला येस अँड यू हॅव बीन गुड. तर ही जी दृष्टी आहे ना, की आपल्या म्हणजे एका कलात्मक दृष्टीने आपल्याला म्हणणं की यू हॅव बीन गुड, हे फार मोलाचं असतं. अँड त्यासाठी NCPAला राजश्री अर्थातच तुला, ब्रूस आणि संपूर्ण आपली टीम या सगळ्यांचे मी आमच्या सर्व कलाकारांतर्फे, अर्थात इतरही जण बोलतील, पण मला खूप खूप आभार मानायचे. आणि तुमची ही दृष्टी आमच्यासाठी फार फार मोलाची आहे. धन्यवाद. मी एक 2 शब्द बोलतो. आम्ही सुरुवातीला अगदी मला आता हे सगळे मला आता माझं वय वाढलंय दिसतंय, कारण किती छोटी मुलं आहेत सगळी. आम्ही ह्यांच्या एवढे असल्यापासून NCPA मध्ये येतो आहोत. आणि अगदी विजय तेंडुलकरांचं कोळी होणे नाटक आम्ही इकडे वरती एक्सपेरिमेंटलला केलं होतं. आणि तेव्हापासून इथे तो, आणि पहिल्यांदा मुंबईत जो प्रयोग करायला आलो होतो तो NCPA मध्ये केला होता. आणि स्पृहा आलेले आहेत. या स्पृहा इकडेच कुठे ये आमच्याबरोबर घुस. ये कम 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 कम. हो इथे तिला बसत नाही. ये मागून ये. अचानक सर्व या स्तरावरचं सौंदर्याचं कोशंट वाढलेलं आहे स्पृहाच्या एंट्रीमुळे. तर इतके हे मला आनंद होतोय की सगळी तरुण पिढी आता इतकी, आणि मी त्या नाटक तुझ्या अवकात काय बघितलंय, अप्रतिम करतात. म्हणजे काटा येतो अंगावर तुम्हाला. म्हणजे इतकं काही तरुण मंडळी देतात आपल्या नाटकाच्या परंपरेला पुढे नेत आहेत. आणि आता त्यांच्याबरोबर आम्ही आता अगदी लहान असताना नाटकं करत होतो, आता आम्ही पण करतोय, व्यावसायिक मुख्यधारेमध्ये जाऊन करतो आहोत. तर हे एक सर्कल पूर्ण होतं वेगळ्या अर्थाने सुद्धा. आणि ह्या सगळ्याच्या मागे NCPAचा हा महोत्सव उभा आहेच आहे. NCPA ही वास्तू आणि संस्था आणि प्रतिबिंब महोत्सव. आणि मला खूप आनंद झाला की इवन आफ्टर गॅप ते इट हॅज बीन स्टार्टेड अगेन. सो इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. या सगळ्या घटनांमध्ये हे अत्यंत महत्वाचं फेस्टिवल आहे. त्यामुळे हे सगळे एका व्यासपीठावरून इतकं सगळं लोकांना मिळणार आहे बघायला. आणि ज्या प्रकारे ते बांधलं गेलंय मिक्सचर, मला खूप छान वाटतं की प्रायोगिक आणि व्यावसायिक सगळं आहे त्याच्यामध्ये. तो सगळ्या टीमचे अभिनंदन आणि होप दॅट इट इज अ सक्सेसफुल व्हेंचर.
प्रतिबिंब नाट्य उत्सव, या उत्सवामध्ये आम्हाला आमचं पुरुष नाटक करायची संधी दिली त्याबद्दल मी आधी आयोजकांचा खूप आभारी आहे. प्रायोगिक नाटकाशी माझा संबंध तुटून जवळजवळ 25-30 वर्ष झाली. मी गेली 25-30 वर्ष फक्त व्यावसायिक नाटकातनं कामं करतोय. त्यामुळे अशा वास्तूमध्ये सुद्धा येणं होत नाही. तर या निमित्ताने आज तुम्ही बोलवलं त्या प्रेस कॉन्फरन्सला याल. खरं तर बोरिवलीवरनं एवढ्यासाठी इथे येणं काही फार सोपं नाही आहे, पण मी आलो, मला ते बघायचं होतं सगळं. सुरुवात आमची पण एकांकिका स्पर्धांमधूनच झालेली आहे, पण थोडंसं दूर गेलो आहे मी या सगळ्यांपासून, या सगळ्या चळवळीपासून. त्यामुळे हे आता हे सगळं बघून असं एकदम छान वाटतंय मला. आणि यांच्याबरोबरच आमचं एक जुनं नाटक जयवंत दळवींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि इतक्या थोर नाटककारांनी लिहिलेलं 40-42 वर्षांपूर्वीचा विषय हा आजही दुर्दैवाने तितकाच ताजा तवाना आहे. हे दुर्दैव आहे आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं, की आजही स्त्री अत्याचार आणि जातीभेद हा विषय संपायच्या ऐवजी तो आणखीनच वाढत चालला आहे. आणि त्याच विषयावरचं हे नाटक आहे पुरुष. राजन तामाणेने हे बसवलं आहे आणि हे नाटक त्या काळामध्ये जवळजवळ 9 वर्ष चाललं होतं. आणि चंद्रकांत गोखले, नंतर उषा नाडकर्णी, रीमा, नाना पाटेकर, सतीश पुळेकर अशा तगड्या कलाकारांनी तेव्हा ते 9 वर्ष गाजवलं होतं. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या गॅपनंतर दळवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ते पुन्हा एकदा करायचं ठरवलं आम्ही. त्यांची 2 नाटकं आम्ही करायची ठरवलीत, एक हे आणि याच्यानंतर कालचक्र. दोन्हीचे विषय दुर्दैवाने ताजेतवाने आहेत. आणि ते तुमच्या या महोत्सवामध्ये, या टाटा थिएटरमध्ये आम्हाला हे करायचं भाग्य केवळ प्रतिबिंबमुळं आम्हाला मिळालंय. खूप दिवसांपासून आमची इच्छा होती की अशा सुंदर नाट्यगृहामध्ये करावं. आणि किती छान लिहिले तिथे. टाटा थिएटर नुसतं नाही लिहिले, टाटा नाट्य मंदिर असं सुद्धा लिहिलंय तिथे. ते मला खूप आवडलं. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. या मुलांना काही बोलायचं असेल. काय बोलणं म्हणजे जसं आता संदेश दादा म्हणला तसं की आम्ही पण ज्यांना बघत मोठे झालोय ते लोक सुद्धा या स्टेजवर बसलेत. म्हणजे नाही तसं नाही, पण खूप चांगल्या अर्थानं मी म्हणतेय की म्हणजे नाटकांनी देवाणघेवाण होते. तर अशा नाटकाच्या निमित्ताने ही लोक जोडली गेली आणि तो आज हक्कानी तुम्ही कधी येणार आहात, तुम्हाला भेटायचं असं म्हणतो तेव्हा खूप छान वाटतं. आणि अशाच आपण नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. सगळ्यांच्या शनिवार रविवारच्या तारखा बुक असतात तर जनरली नाटकांच्या, तर त्यामुळे कोणाच्याच नाटकाला जाणं होत नाही किंवा दरवेळेला खूपदा वाटू नये असं होतं की अरे मला नाही जाता येते. पण असे फेस्टिवल्स खूप महत्वाचे ठरतात प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि कलाकारांसाठी सुद्धा, की इतकी वेगळ्या प्रकारची, इतकी वेगवेगळ्या कालखंडातली नाटकं एकत्र एका ठिकाणी बघायला मिळतात, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळतात, एकत्र बसायला मिळतं. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं NCPA इतक्या वेगवेगळ्या लोकांना घेऊन पुढे जात आहे. जसं मी, निकिता आमच्यासारखे किंवा आमचा सगळा ग्रुप आमच्यासारखे यंग असतील, संकेतचं नाटक असेल जे त्यानं लिहिलेलं आहे, जे NCPAने प्रोड्यूस केलंय. सो खूप छान गोष्ट आहे की इतकं सगळं NCPA थ्रू घडतंय. आणि आम्ही कधीच NCPAला प्रयोग केलेला नाहीये. आणि हो, तर फक्त NCPAच्या याच्याबद्दल ऐकलंय की म्हणजे ते असं खूप हो, तर कायम ऐकलंय की NCPAला प्रयोग करायचा आहे, कारण ते इतकं जुनं थिएटर आहे, इतके लोकांनी इथं कामं केली आहेत, इतके जुनी नाटकं इथं झालेली आहेत. सगळे मराठी परंपरेतल्या ऑलमोस्ट सगळ्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी इथं कामं केली आहेत. आणि मग आपलाही प्रयोग आता इथे होणार आहे. तर आम्ही खूप, जेव्हा आम्हाला कळलं तेव्हापासूनच आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. तर मी आमच्या सगळ्या तुझी अवकात कायच्या बिहाफ बोलतेय की सगळेच एक्सायटेड होत. आणि थँक्यू NCPA, राजश्री, सगळ्यांचेच की तुम्ही आम्हाला इथे प्रयोग करायची संधी दिली. आणि आमच्यासाठीच खूप मोठी मानाची गोष्ट आहे. सो थँक्यू. संकेत प्लीज. सो या अलाइव्ह नाटकामध्ये संकेत पारखे आणि रुमानी दोघंही प्रमुख भूमिकेत आहेत आणि ते ह्याचे नवीन स्टार्स
म्हणता येईल नवीन कलाकार, लॉन्च म्हणता येईल त्यांची. सो प्लीज. एवढी सगळी मंडळी माझ्या या साईडला बसलेत आणि त्यांच्यानंतर माझ्या हातात माईक आल्यावर एक जबाबदारीच आहे, कारण त्यांच्या बरोबर बसतानाच एक जबाबदारी वाटते, कारण इतकी वर्ष यांचं काम बघत आलेलोच आहे. पण अशा प्रकारची जबाबदारी नक्कीच आवडेल. मी स्वतः लेखक नाही, थोडंफार लिहित असतो आवडेल तसं. नाटक खूप वर्ष करतो आहे, गेली 12-15 वर्ष मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे नाटकामध्ये इन्व्हॉल्ड आहे. पण स्वतःचं काहीतरी करावं असं सतत एक वाटत राहतं प्रत्येक कलाकाराला. आणि ह्या प्रकारचा विषय माझ्या डोक्यात काहीतरी ह्याच्याबद्दल बोलू पाहावं आणि लिहावं असं वाटत होतं. तर त्यामुळे तो एक प्रयत्न सुरू झाला. नाटकाची आयडिया 1.5-2 वर्षांपूर्वी डोक्यात आली होती आणि ती हळूहळू लिहित आत्तापर्यंत इथे पोहोचली आहे. आणि हे दर्पण हे त्याचं एक निमित्त ठरलं, पण एक चांगलंच असोसिएशन तयार झालं NCPA बरोबर असं वाटतं मला. आणि फक्त एक उपक्रम राबवणं ही गोष्ट न करता त्या गोष्टीसाठी धडपड करणारी ही मंडळी आहेत असं मला सतत त्यांच्याबरोबर काम करताना वाटत आलं गेले 2-3 महिने. त्यामुळे मला ह्याचा खूप आनंद होतोय की मी आता NCPA एक नाटक प्रोड्यूस करतोय आणि ज्याचा मी भाग आहे, त्यामुळे हे आपलेपणा ह्याच्यामध्ये खूप आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. नवीन प्रयोग उभं करण्यासाठी आम्ही गेले 2-3 महिने खूप धावपळ करतोय. प्रयोग कसा होणार आहे माहिती नाही, पण आत्ता जसं सर म्हणाले तसं दुर्दैवाने हा शब्द या नाटकाच्या 20 वर्षानंतर त्या विषयाबद्दल नको वाटला असं मला नक्की वाटतं. सो जास्तीत जास्त हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. एक वेगळ्या प्रकारचं व्हिज्युअल ट्रीटमेंट, एक वेगळ्या प्रकारचा विषय असं सगळंच गुंफण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप एक्सायटेड आहे. नमस्कार, मी रुमानी खरे. सर्वप्रथम मला NCPAचे खूप मनापासून आभार मानायला आवडतील, कारण मुंबईमध्ये मी राहत नाही, त्यामुळे कधी फिरायला आले मरीन ड्राईव्हला की असं होतं की अरे हा NCPA आहे, हा इथे कधीतरी जाऊयात, कधीतरी नाटक बघूयात. पण माझा पहिला योग NCPA देण्याचा हे नाटक करण्यासाठी आहे, ते सुद्धा नाटक NCPA थ्रू प्रोड्यूस होतं आहे. हे माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे ही. सो ब्रूस सर, राजश्री मॅम, थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या टीमलाच. मला नाटकाबाबतीत थोडंसं बोलायला आवडेल. अलाइव्ह असा विषय आहे आणि मॉडर्न जनरेशनचं नाटक आहे, पण आम्ही काय म्हणतो की ते प्रत्येक जनरेशनला रिलेट होणारं आहे. जसं जसं इंटरनेट, सोशल मीडिया हे सगळं वाढतंय, त्याच्यातली कनेक्टिव्हिटी वाढते. आपण खूप म्हणतो की जग किती जवळ आलंय वगैरे, पण खरंच ती आपण कनेक्टिव्हिटी आहे का ती आपल्यामध्ये, का तो एक फक्त पोकळपणा आहे? साधारण या विषयावरचं नाटक आहे. आपल्याला परत परत या गोष्टींबाबतीत विचार करायला भाग पाडणारं हे नाटक आहे. हे कॅरेक्टर पण खूप चॅलेंजिंग होतं. सो संकेत, थँक्यू सो मच की कन्सिडर केलंस या रोलसाठी. आणि खूप एक्सायटेड आहे. इतकं सुंदर क्युरेट केलेलं आहे हे सगळं फेस्टिवल, आणि इतक्या विविध विषयांच्या नाटकांबरोबर हे नाटक पहिल्यांदा येणार आहे स्टेजवर सगळ्यांसमोर. त्यामुळे मी पण खूप उत्सुक आहे, थोडीशी नर्वस आहे, पण एक्सायटेड पण आहे. सो येस, थँक्यू सो मच. नमस्कार, मी स्पृहा जोशी. सगळ्यात आधी माफी मागते, ट्रॅफिकमुळे थोडंसं पोचायला उशीर झाला त्यासाठी. मला फार मस्त वाटतंय, कारण प्रतिबिंब नाट्य महोत्सवात सादर होणारं माझं 3रं नाटक आहे. समुद्र आणि डोंट वरी बी हॅपी या 2 नाटकांचे मी आधी या महोत्सवात प्रयोग केलेत, आणि त्यामुळे मला भयंकर उत्सुकता आहे पुरुषच्या आता होऊ घातलेल्या प्रयोगाची. कारण मला माहिती आहे की काय पद्धतीचा आणि कसा तयार असलेला ऑडियन्स ज्याची आपण सगळे वाट बघत असतो, असे प्रेक्षक या महोत्सवाला येतात आणि नाटक प्रेमाने बघतात. ते प्रेमाने बघणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा मराठी नाटकाला हिंदी भाषिक लोक किंवा मराठी न बोलणारे लोक त्या मानाने कमी येतात. पण हा एक महोत्सव असा आहे जिथे सार्वभाषिक प्रेक्षक आपल्याला या नाट्य महोत्सवाला मिळतात. आणि त्यामुळे, आणि त्याच्यानंतर फार इंटरेस्टिंग म्हणजे प्रेक्षकांसोबत इंटरॅक्शन असतं, ती संधी मिळते. आणि नुकताच तुमचा प्रयोग प्रेक्षकांनी पाहिलेला असतो आणि लगेचच ते तुमच्याशी नाटकावर चर्चा करतात, आणि तो आणखीन समृद्ध करणारा अनुभव असतो. NCPA, टाटा थिएटर ही वास्तू, इथे पु ल देशपांडे, विजया मेहता अशी मोठी मोठी नावं या संस्थेशी जोडली गेले. त्यामुळे मराठी नाटकवाल्यांसाठी NCPA ही फार महत्वाची जागा आहे. आणि अशा संस्थेमध्ये अशा इतक्या सुंदर
बांधलेल्या वास्तूमध्ये आपला प्रयोग सादर होणं ही आधी एक फार आनंदाची गोष्ट. दुसरं म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा प्रायोगिक आणि व्यावसायिक हा फरक फार प्रकर्षाने केला जातो. माझा एक मित्र फार सुंदर म्हणतो की नाटक आयदर चांगलं असतं किंवा वाईट असतं. प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक असं काही नाहीये. व्यावसायिक नाटकात सुद्धा आता पुरुषच्या निमित्ताने आम्ही प्रयोगच करतो असं म्हणायला हरकत नाही, कारण असा एक जयवंत दळवींसारख्या लेखकाचं जन्मशताब्दी वर्ष असताना इतका महत्वाचा विषय, इतका सिरियस विषय कुठल्याही तद्दन व्यावसायिक गणितांमध्ये न बसवता हा प्रयोग आम्ही सादर करायचा प्रयत्न करतो. हाही एका दृष्टीने रंगभूमीवरचा प्रयोग आहे असं म्हणायला पाहिजे. मी ही जी सगळी नाटकं आहेत त्याबद्दल खूप ऐकलंय. मगाशी फार मस्त म्हटली की खरोखरच इतर कुणाचंच नाटक बघता येत नाही. आपण इतके त्या शनिवार रविवारच्या धावपळीमध्ये असतो प्रयोग गाठायचा आपल्या स्वतःचा. पण या निमित्ताने अशा सगळ्या वेगवेगळ्या नाट्यधर्मी मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी होतात, त्यांच्याशी काही गप्पा होतात आणि त्यातनं आणखीन काहीतरी आपल्यालाच नवं सापडतं, गवसतं. सो ही संधी पुन्हा एकदा प्रतिबिंबच्या निमित्ताने मला मिळते. थँक्यू NCPA आणि थँक्यू टाटा थिएटर. इमिडिएटली जेव्हा बोलायला सांगितलं होतं तर असं म्हणजे थोडंसं आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे की आपण एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या लोकांसोबत बसलेलो असू. सो एकदम असं सुचलं नाही की काय बोलावं. पण प्रतीक्षा अगदी म्हणजे आमच्या टीमकडनं बरोबर बोलली आहे. एक फक्त पॉईंट मला ऍड करावं असं वाटतं की मी मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं आमच्या नाटकाला आता, आणि सहज म्हणून आपल्याला काहीतरी करायचं आहे असे आम्ही काही जण सोबत आलो आणि हे नाटक बनवलं. त्याला जो प्रतिसाद मिळाला आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की असं काही होईल. ते जस्ट एक आपण सुरू करू आणि एक मुळात आमचा जो मेन मुद्दा असतो नाटक बनवताना की जास्तीत जास्त प्रयोग ह्याचे करता यावे, म्हणून आम्ही प्रयत्न करतो की डिझाईन ॲस्पेक्टने आपण कशा पद्धतीने गोष्टी करू शकतो की ह्याला जास्तीत जास्त ट्रॅव्हल करता येईल. सो जवळपास एक 13 ते 14 शहरांमध्ये आम्ही 34 प्रयोग केलेत आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि तीच एक संधी आत्ता पण आम्हाला मिळाली आहे. आत्ताच स्पृहाताई म्हणाली तसं की किंवा मगाशी अमृताताई म्हणाली की कोण आपले नाटक बघायला आले. त्या दिवशी सडनली आम्हाला असं दिसलं की अरे आपल्या नाटक बघायला हे आलेत. सो अशीच एक संधी मिळाली आहे तर आम्ही ऍक्च्युली खूपच जास्त एक्सायटेड आहोत आणि थँक्यू सो मच. इट इज अ ह्यूज अपॉर्च्युनिटी आणि थँक्स अ लॉट. थँक्यू. मीडियाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? संकेत, थोडं दर्पण उपक्रमाबद्दल सांग, तुझा अनुभव कसा होता? ह्या उपक्रमाबद्दल ऐकून होतो, कारण कलगीतुरा हे जे नाटक केलं NCPAने ते खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच गाजलेलं नव्हतं, त्यामुळे सगळीकडे हा उपक्रम डेफिनेटली पोहोचला होता. मी फार लिहित नाही त्यामुळे कधी याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं नव्हतं. पण ऋत्विक आणि मी असा अचानक आमचा विचार आला तर कदाचित ते 100 स्क्रिप्टमधलं 100वी एंट्री आमची असेल. आम्ही शेवटी अगदी फॉर्म भरला होता आणि त्याचं काही पुढे होईल असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा झालं तेव्हा कळलं की अरे हां, आपण काहीतरी चांगलं करू पाहतोय आणि त्याला दाद देणारं कोणीतरी आहे. हा एक विश्वास खूप त्या क्षणी जाणवला. मग त्याच्यातनं एक 5 संहिता त्यांनी निवडल्या होत्या, त्याचं मेंटॉरिंग झालं आणि मग त्याचं एक अभिवाचन आम्हाला त्या मेंटॉरसमोर करायचं होतं आणि त्याच्यामधून मग हे एक नाटक निवडलं गेलं. आणि ती प्रोसेस पण एक इंटरेस्टिंग होती, कारण म्हणजे मला हा कायमच प्रश्न होता की नक्की अभिवाचन का करायचं आहे. म्हणजे हे जर लेखनाचा उपक्रम आहे तर ते अभिवाचन का करायचं आहे. पण माझं नाटक, आम्ही जे नाटक करू पाहत होतो ते मला हे लक्षात आलं की अरे आपण वाचून दाखवल्यावरती जास्त प्रमाणात ते पोहोचू शकेल का. आणि त्याच्यात हा नियम नक्की होता की तुम्ही स्वतः वाचायचं नाही, तुम्ही कलाकार घेऊन ते सादर करायचं आहे. त्यामुळे त्याच्यामधला जे संवाद आपण जो म्हणतो आणि त्याच्यामधलं जे प्रेक्षक आणि कलाकार ह्याच्यामधलं जे एक नातं तयार होतं, ती जर्नी आपोआप तेव्हापासूनच सुरू झाली होती. त्यामुळे ती एक इंटरेस्टिंग स्टेप होती असं मला वाटतं. आणि मग मेंटॉर्सकडूनही खूप इंटरेस्टिंग आम्हाला फीडबॅक्स मिळाले बऱ्यापैकी वेळेला. म्हणजे असं नव्हतं की आम्हाला फक्त ते त्याच 1 तासापुरते होते. आम्ही आळेकर सरांकडे नंतर जाऊन भेटायचं झालं तरी त्यांनी आम्हाला तेवढा वेळ दिला, त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या आणि ते खूप महत्त्वाचं होतं.
कारण सहज कदाचित ही माणसं माझ्यासारख्या माणसाला ऍक्सेसिबल होऊ शकतात, पण तो टप्पा जरा लांबचा वाटतो. पण एनसीपीए तो दुवा असल्यामुळे पटकन ते शक्य झालं. आणि मराठी नाटक लिहिलं जावं यासाठी कोणीतरी काहीतरी करतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला खूप वाटतं. आणि आपण त्याचा एक भाग होऊ शकलो याचा अभिमानही वाटतो. थँक्यू. सप्टेंबर ते फेब्रुवारी ह्या काळामध्ये त्या 3 प्रोसेसमध्ये एलिमिनेशनचं काम होतं दर्पणच्या लेखन उपक्रमामध्ये. आणि ह्यावेळी 100 स्क्रिप्टमधून त्यांचं नाटक तो म्हणाला जसं शेवटचं ऍप्लिकेशन होतं. पण महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावामधून शहरांमधून आम्हाला ऍप्लिकेशन्स येतात. पहिल्या वर्षीचं होतं कलगीतुराच्या नाशिकचं नाटक होतं. दुसऱ्या वर्षी गोळकोंडा डायमंड्स, योगेश्वरचं सोलापूरचं, म्हणजे योगेश्वर सोलापूरचं आहे. आणि ह्या वर्षी संकेत पुण्याहून टीम आलेली आहे. सो वेगवेगळ्या शहरातून, म्हणजे सगळ्यांना ओपन आहे. आणि एक 6 महिन्याची प्रोसेस आहे त्याच्या मागे. खूप फीडबॅक आणि गोष्टी दिल्या जातात रायटर्सला. सो माझ्या मते खूप महत्त्वाचं इनिशिएटिव्ह आहे दर्पण.